एक भाव चित्ती तरी न लगे काहे युक्ती, तरी न लगे काहे युक्ती, तरी न लगे काहे युक्ती। एक भाव चित्ती तरी न लगे काहे युक्ती, तरी न लगे काहे युक्ती, तरी न लगे काहे युक्ती।
माझी आरती भागे एक भाव चित्ती एक भाव चित्ती एक भाव
चित्ती तरी न लगे काही युक्ती कळो आले जीवे मज माझी याची भावे आठवची पुरे सुख अवघे मोहरे कळो आले जीवे मज माझी याची भावे तुका म्हणे मन पूजायची नारायण कळो आले जीवे मज माझी याची भावे विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजं साङ्गनीलाम्बुदाभं जघन निहित पाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गा करो कलांकांक तेजोधिकामोदिवक्त्रम् खलानिशवादापनोदार्ह्य दक्षिम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वर निवृत्ति उदारा सोपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेलागी तुमच्या लागलो निज चरण
आवरी न करावा जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या विठ्ठल एक भाव चित्ती तरी न लगे काही युक्ती कळो आले जीवे मज माझी याची भावे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानियांची राजे साधकांची मायबाप संजीवन समाधी घन विश्वमाऊली ज्ञानोबा राय वैराग्य राग रसिक जगद्गुरु श्रीसंत तुकोबा राय आदी करून सकल संत मानदियाळी आणि आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये विराजमान सर्व जगदीश्वर पंढरीधीश पांडुरंग परमात्मा यांच्या सेवेकरता निवडलेला अभंग अनंत कृपा सागर विश्ववंदनीय विश्व उद्धार जगद्गुरु श्रीसंत तुकोबा राय यांचा हा 4 चरणाचा आणि उत्कृष्टाचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल योगानं त्या परमात्म्याची प्राप्ती करत असताना त्या भक्तीमध्ये ज्या एकमेव मुख्य साधनाची आवश्यकता आहे ती साधना महाराज या अभंगातून व्यक्त करतात. विठ्ठल विठ्ठल अभंगाच्या चिंतनापूर्वी थोडासा परिहार द्यायचा म्हणजे असा प्रसिद्ध अशा आपल्या या बेंगलोर सिटीमध्ये आणि पवित्र प्रातस्मरणीय सद्गुरु श्री अनंत महाराज यांच्या सानिध्यामध्ये त्यांच्याच महोत्सवाला 117 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्या निमित्तानं हा महोत्सव चालू आहे. माझं काहीतरी पुण्य असेल की मलाही या ठिकाणी सेवा करण्याची संधी समस्त महाराजांच्या भक्त अनुयायी परिवारांच्या मार्फत आणि आदरणीय आमचे गुरुतुल्य गानगंधर्व आदरणीय आमचे पंढरीनाथ महाराज अरू महाराज आणि यांच्या आज्ञेने ही सेवा माझ्या वाटेला आलेली आहे. माझं काहीतरी पुण्य असेल कधी आयुष्यात बँगलोरला आलो असतो काय माहिती पण मला तरी असं वाटतं महाराजांचा इतिहास सगळ्यांनी सांगितला की महाराजांना सद्गुरु जोग महाराज यांची माळ होती. मला तरी असं वाटतं आम्ही जोग महाराजांच्या परंपरेमध्ये शिकलेले आहे आणि त्या नात्याने त्या संबंधानुसार काहीतरी आमचं पुण्य असेल त्याच्या बळानं आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. विठ्ठल विठ्ठल पूजनीय महाराजांना आमंत्रण होतं पण त्यांच्याही मनात माझ्याबद्दल काय असेल त्यांनी मला या ठिकाणी सांगितलं की माझ्यासोबत तुला यायचं आहे म्हणून मी त्यांच्यासोबत निघालो. काहीतरी माझं जन्माचं पुण्य असेल कितीतरी जन्माचं पुण्य असेल म्हणून ही सेवा पदरामध्ये पडली. मागे 2 दिवस आपण उत्तम अशा पद्धतीची आणि विद्वान महाराजांच्या मुखातून या ठिकाणी सेवा ऐकलेल्या आहेत. माझी तोडकी मोडकी सेवा त्या ठिकाणी सगळ्यांनी गोड करून घ्यावी अशी अपेक्षा करतो. विठ्ठल विठ्ठल समाजामध्ये सेवा करायला भीती वाटत नाही पण संप्रदायातली ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी जर समोर असली तर मात्र नक्कीच थोडीशी भीती वाटते बरं का. आदरणीय बुवाजी समोर आहे म्हणून थोडीशी भीती मला वाटते पण एक आनंद एवढाच आहे की त्यांचा आशीर्वाद पाठीशी आहे म्हणून कशी सेवा घडली तरी त्यांचा लेकरू आहे ते सांभाळून घेतील ही त्यांच्याकडनं अपेक्षा करतो आणि माझ्या सेवेला प्रारंभ करतो. या ठिकाणी उपस्थित बहुतेक जी मंडळी आहे
त्याच्यातल्या काही मंडळींना मराठीही समजत नाही असं मला वाटतं, तर बहुतांश समजते, सगळ्या समजतंय. थोडी थोडी सगळ्यांना समजते. पण निष्ठा श्रद्धा इतकी आहे, इतकी श्रद्धा, इतकी निष्ठा आहे, सगळी तरुण लोक या ठिकाणी आहेत. इतकं आश्चर्य आम्हाला वाटतं, इतकं आश्चर्य वाटतं. संप्रदायाच्या बाबतीमध्ये जराशी भेसळ नाही या ठिकाणी. त्या संप्रदायातल्या चाली असो, ती संतांची सेवा करण्याची पद्धती असो, याचं एकमेव कारण आहे की योग्य परंपरेला आपण जोडलेला आहात आणि त्याच्या योगानं खूप आनंद वाटतो. नाहीतर चालींच्या बाबतीमध्ये अगदी भेसळ करून टाकलेली आहे. पण या ठिकाणी तसं नाही. अगदी तरुणांची ओढ ही नव्याकडे असते. पण या ठिकाणी सगळ्यांनी जुन्या सांप्रदायिक चाली जपून ठेवलेल्या आहेत, जपतायत. फार मोठा आनंद वाटतो. विठ्ठल विठ्ठल. खरं म्हणजे इथं आल्यानंतर मी माझं वैयक्तिक सांगतो की मला काहीतरी शिकायला मिळतंय. जुन्या चाली ज्या मलाही कदाचित येत नाही अशाही चाली आम्ही रेकॉर्ड करून घेतोय. एवढं शिकायला या ठिकाणी मिळतंय आणि अशांच्या समवेत आपल्याला ही आजची सेवा संपन्न करायची. सेवेकरता जो अभंग निवडला, या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय परमात्मा प्राप्तीचा अत्यंत महत्वाचा उपाय या अभंगातून सुचवतात की जो उपाय जीवनामध्ये केल्यानंतर अन्य कोणत्याही साधनाची आवश्यकता नाही, अशा पद्धतीची प्रमुख आणि मुख्य साधना महाराजांनी या अभंगातून व्यक्त केलेली आहे. विठ्ठल विठ्ठल. परमात्मा प्राप्तीचा उपाय महाराजांनी या अभंगातून सुचवला. पण प्रश्न असा उत्पन्न होतो की जीवनामध्ये परमात्मा प्राप्ती ही करायची कशा? असा जर प्रश्न उत्पन्न झाला तर भगवंताने या मानव देहाची निर्मिती केवळ परमात्मा प्राप्ती करण्यासाठी केलेली आहे. विठ्ठल विठ्ठल. नाथ महाराजांच्या भागवतामध्ये वर्णन आहे, ज्या वेळेला भगवंतांनी 84 लक्ष योनींची उत्पत्ती केली आणि एवढी सगळी उत्पत्ती केल्यानंतर एकदा त्यांच्याकडे पाहिलं, त्यावेळेला भगवंत जरा असमाधानी झाले. का? तर मी एवढ्या सगळ्या प्राण्यांची उत्पत्ती केली हे खरं आहे, पण याच्यातला एकही प्राणी असा नाही की जो भक्तीच्या बळानं माझी प्राप्ती करून घेऊ शकेल. ऐसा 84 लक्ष योनी सृजोनी पाहे परतोनी तव निजात्म प्राप्ती लागुनी न देखे कोणी अधिकारी. निज स्वरूपाची प्राप्ती करून घेऊ शकेल असा एकही अधिकारी देवाला दिसला नाही. मग अशा वेळेला भगवंतानी या मानव देहाची निर्मिती केली आणि मानव देह निर्माण केल्यानंतर ज्या वेळेला भगवंतानी त्या देहाकडे पाहिलं, त्या वेळेला भगवंताला अत्यंत सुख झालं. का? तर देखोनी मनुष्य देहासी सुख झाले भगवंतासी अधिकारी ब्रह्म ज्ञानासी येण्याची देह मत प्राप्ती. देवाला आनंद वाटला. का? तर अधिकारी ब्रह्मज्ञानासी. हाच एक देह असा आहे की जो ब्रह्मज्ञानाचा अधिकारी आहे, म्हणून देवाला आनंद वाटला. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, या मानव देहाची निर्मिती केवळ आणि केवळ परमात्मा प्राप्तीची साधना करण्याकरता केलेली आहे. विठ्ठल विठ्ठल. देहाची निर्मिती सुचवत असताना महाराज जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवाना हा देह केवळ परमात्मा प्राप्तीची साधना अर्थात भजन हे करण्याकरता निर्माण केलेला आहे. देवे दिला देह भजना मोठा. देवे दिला देह भजना मोठा.
भजन करण्याकरता या देहाची निर्मिती आहे. म्हणून जन्माला आल्यानंतर सगळं केलं आणि जर भजन केलं नाही तर सगळं व्यर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून संत कबीर महाराज सांगतात, राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया, राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया. 184 फेरे फिर कर सुंदर नरतनु पावा, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया. रामाचं भजन करण्याकरता या देहाची निर्मिती आहे. म्हणून जन्माला आल्यानंतर जीवनामध्ये सगळं ज्ञान ग्रहण केलं आणि परमात्मा प्राप्तीची विद्या, ते ज्ञान जर ग्रहण केलं नाही तर सगळ्या विद्या व्यर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल जीवनामध्ये सगळं ज्ञान आहे. एक मनुष्य होता, तो समुद्राच्या काठावर गेला. समुद्राच्या काठावर गेल्यानंतर त्याच्या मनामध्ये सहज भावना उत्पन्न झाली की आपण या समुद्रामधून जरा फिरून यावं. त्याच्याकरता त्यानं एका नावाड्याला बोलवलं. नावाड्या, मला जरा समुद्रातून फिरून आणतोस का? नावाडी म्हटलं, ठीक आहे साहेब, मी फिरून आणतो, पण तुम्हाला एवढे एवढे पैसे द्यावे लागतील. काय हरकत नाही नावाड्या, मी पैसे द्यायला तयार आहे. दोघं नावेमध्ये बसले, नाव समुद्रामध्ये चालायला लागली. पण समुद्रामध्ये चालत असताना तो जो मनुष्य होता, माणूस होता, तो सुशिक्षित होता, शिकलेला होता. पण नुसता शिकलेला नव्हता, सुशिक्षित बेकार होता. म्हणून त्यानं आपलं ज्ञान दाखवण्यासाठी नावाड्याला काही प्रश्न विचारायला सुरुवात केली. नावाड्या, का रे, तुझं काही शिक्षण झालेलं आहे का? नाही म्हटलं साहेब, माझं काही शिक्षण झालेलं नाही. जन्म झाला, मोठा व्हायला लागलो, बापांना हा व्यवसाय माझ्या डोक्यावर टाकला, शिक्षण करता आलं नाही. बरोबर, मग का रे, तुला इंग्रजी वगैरे येते का? अहो साहेब, शाळा शिकलो नाही, इंग्रजी कुठून येणार मला? आता एवढ्यावर थांबायचं? पुन्हा त्यानं प्रश्न विचारला. म्हटले, नावाड्या, तुला काही गणित वगैरे येतं का रे? अहो नाही ना साहेब, मी शाळेत गेलोच नाही, मला इंग्रजी गणित काय येणार आहे? आता एवढ्यावर थांबायचं, पुन्हा प्रश्न विचारला. का रे नावाड्या, तुला काही सायन्स वगैरे काही कळतं का तुला? अहो साहेब, तुम्हाला किती वेळला सांगायचं? अहो मी शाळेत पायच टाकला नाही, मला हे विषय कसे काय येणार? इंग्रजी येतं का, गणित येतं का, मला कसं काय येणार? त्या साहेबांना सांगितलं, नावाड्या, तुला गणित येत नाही, इंग्रजी येत नाही, तुला सायन्स येत नाही, तुझ्या जीवनातले 10 वर्ष कमी झाले, वाया गेले म्हणून समज. तुला इंग्रजी येत नाही ना, 10 वर्ष वाया गेले. तुला गणित कळत नाही ना, पुन्हा 10 वर्ष वाया गेले. तुला सायन्स कळत नाही ना, पुन्हा तुझे 10 वर्ष वाया गेले. असं करता करता बिचाऱ्याचे 50 वर्ष त्यांना असेच घालवले. अशा त्यांच्या गोष्टी चालू असताना अचानक समुद्रामध्ये वादळ यायला लागलं, नाव हलायला लागली. आता नाव हलत असताना तो शिकलेला घाबरला. म्हटले, नावाड्या, अरे काय होतंय? म्हटले, साहेब, हे वादळ आहे. म्हणे, मग आता काय होणार? अहो साहेब, तुम्ही मला एवढे प्रश्न विचारले, मी तुम्हाला फक्त एकच प्रश्न विचारतो, त्याचं तुम्ही उत्तर द्या. म्हटले, विचार, मी शिकलेलो आहे, विचार. साहेब, तुम्हाला पोहता येतं का? म्हटले, नावाड्या, सगळं जमतं, फक्त पोहता येत नाही. म्हणे, मग तुमचा सगळा जन्म फुकट जाणार आहे. समुद्रामध्ये गेलेला तो मनुष्य, त्याला सगळं ज्ञान आहे, पण त्याला केवळ पोहता येत नाही. सगळं ज्ञान फुकट आहे. त्याप्रमाणे जन्माला आल्यानंतर सगळं ज्ञान ग्रहण केलं, सगळा प्रपंचाचा पसारा केला, पण परमात्मा प्राप्तीची विद्या अर्थात भजन हे जर जीवनामध्ये केलं नाही तर सगळ्या विद्या व्यर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून उपनिषदातलं एक वाक्य आहे
एकेन विज्ञातेन सर्वं विज्ञातुं भवति. एकाला जाणायचं, एकेन विज्ञातेन सर्वं विज्ञातुं भवति. एकाला जाणायचं आणि त्याच्यामध्ये सगळं अशा प्रकारचं जाणलं जातं. हे उपनिषदातलं वाक्य आहे. उद्दालक ऋषींनी आपला मुलगा श्वेतकेतू त्याच्यासाठी हे वाक्य वापरलेलं आहे. एकाला जाणायचं, एका परमात्म्याच्या ज्ञानामध्ये संपूर्ण जगाचं ज्ञान भरलेलं आहे. उद्दालक ऋषी शास्त्रामध्ये होऊन गेले. त्यांना श्वेतकेतू नावाचा मुलगा होता. एकुलता एक पोरगा. लहानपणापासून बापानं अत्यंत लाडानं तो वाढवला, कारण एकटा मुलगा. शास्त्रानं मुलाचे 5 वर्षापर्यंत लाड करायचे असा नियम सांगितला आहे. पण उद्दालक ऋषींनी आपल्या मुलाचे 12 वर्षापर्यंत लाड केले. का तर एकुलता एक मुलगा आहे. 12 वर्षाचा झाल्यानंतर एके दिवशी त्या मुलाला जवळ बोलवलं. बाळा श्वेतकेतू, तू आता 12 वर्षाचा झालास. आता मी तुला एका गुरु महाराजांच्या आश्रमामध्ये विद्या अर्जन करण्यासाठी टाकणार आहे. मुलगा म्हणायला लागला, बाबा मी कशा करता शिकायचं, मी ज्ञान कशा करता ग्रहण करायचं. बापानं सांगितलं, बाळा आपल्या घराण्याची ही परंपरा आहे. आपल्या घराण्यामध्ये असा एकही नाही की जो शास्त्राचा अध्ययन न करता मेला. असा एकही नाही. सगळ्यांना शास्त्र अध्ययन करावंच लागतं. हे बापानं सांगितलं, मुलाला पटलं. बाप स्वतः विद्वान होते. उद्दालक ऋषी हे खूप विद्वान होते. जर त्यांना वाटलं असतं तर मुलाला घरीच त्यांनी शिकवलं असतं. पण त्यांनी तसं केलं नाही. का तर मोठ्या झाडाखाली लहान झाड हे वाढत नाही. या न्यायाप्रमाणे त्या मुलाला बाहेर एका गुरु महाराजांच्या आश्रमामध्ये त्यांनी ठेवलं. त्या आश्रमामध्ये ठेवल्यानंतर मुलगाही इतका हुशार होता. त्यानं 12 वर्षामध्ये सकल शास्त्रांचं अध्ययन केलं. अगदी विद्वान पंडित झाला. पंडित झाल्यानंतर एके दिवशी आपल्या गुरु महाराजांना सांगायला लागला, महाराज मी 12 वर्ष तुमच्या आश्रमामध्ये राहिलो, सगळी विद्या ग्रहण केली, आता मला घरी जाण्याची आज्ञा देता का. गुरु महाराजांनी सांगितलं, ठीक आहे बाळा, जा तू घरी जा. श्वेतकेतू त्या आश्रमातून घरी जायला निघाला. पण रस्त्यानं प्रवास करत असताना त्याच्या मनामध्ये एक विचार आला. तो विचार असा होता, ज्या अर्थी माझ्या बापानं मला घरी न शिकवता एका गुरु महाराजांच्या आश्रमामध्ये टाकलं, त्या अर्थी मला जेवढी विद्या येते ती विद्या बापाला येत नसणार. हा अहंकार त्याच्या मनामध्ये जागृत झाला आणि घरी गेला. घरी गेल्यानंतर मग त्याच्या स्वभावामध्ये बापाला परिवर्तन दिसलं. माझ्यासारखा विद्वान कोणी नाही, माझ्यासारखं वक्तृत्व कोणीच करू शकत नाही, असा अहंकार त्यानं मनामध्ये धारण केला. बापानं ओळखलं. 4-5 दिवस झाल्यानंतर एके दिवशी बापांना त्या श्वेतकेतूला बोलवलं, बाळा इकडे. म्हटलं, कधी आलास बाळा तू. आता तो जरा शहाणा झाला होता म्हणून त्याची उत्तरं कशी येतात पहा. अहो बाबा, आल्या आल्या तुमच्या पाया पडलो होतो की मी, तुम्हाला कसं काही माहित नाही मी कधी आलो. बरं बाळा, 4-5 दिवस तुला येऊन झाले. बरं, गुरु महाराजांच्या आश्रमामध्ये तू किती वर्ष राहिलास. पुन्हा त्यानं तसंच उत्तर दिलं, बाबा अहो ज्या वेळेला तुम्ही मला त्या आश्रमामध्ये टाकायला आला होतात ना, त्या वेळेला माझं वय हे 12 वर्षाचं होतं आणि आता माझं वय हे 24 वर्षाचं आहे. परवाच वाढदिवस साजरा केला. माझं वय हे 24 वर्षाचं आहे. ठीक आहे, बापानं सांगितलं, ठीक आहे बाळा, याचा अर्थ तू 12 वर्ष त्या आश्रमामध्ये अध्ययन केलंस. मग 12 वर्षामध्ये तू काय काय शिकलास. त्यानं सगळी यादी वाचायला सुरुवात केली. मी हे शास्त्र शिकलो, मी पुराणांचा अभ्यास केला, मी वेदांचा अभ्यास केला, सगळं त्यानं वाचून काढलं. बरोबर बाळा, तुला मी एक प्रश्न विचारतो. एवढ्या सगळ्या विद्या, एवढं शास्त्र अध्ययन तू केलं, पण कृपा करून तुझ्या गुरु महाराजांनी तुला अशी काही विद्या शिकवली का की जी एक विद्या जाणल्यानंतर त्याच्यामध्ये सगळ्या विद्या जाणल्या जातात. हा प्रश्न ऐकल्यानंतर त्या मुलाचा सगळा अहंकारच जिरला. बापाला सांगायला लागला, बाबा मला क्षमा करा, मी एवढ्या वर्ष अध्ययन केलं पण गुरु महाराजांनी काही मला अशी विद्या शिकवली नाही की जी एक विद्या जाणल्यानंतर त्याच्यामध्ये काही जाण्याचं शिल्लक राहत नाही. सगळ्या विद्या ते एका विद्येमध्ये जाणल्या जातात, अशी विद्या त्यांनी मला शिकवली नाही. मुलगा शरण आला, बाबा मी आता तुम्हाला शरण येतो, मी तुमचा मुलगा नाही
तर मला शिष्य म्हणून तुम्ही स्वीकार करा. आता मी अहंकारी नाही तर नम्र होऊन तुमच्या समोर आलेलो आहे. कृपया करून मला अशी ती विद्या तुम्ही शिकवा की जी एक विद्या जाणल्यानंतर त्याच्यामध्ये सकल विद्या जाणल्या जातात. बापानं सांगितलं, ठीक आहे बाळा, मी तुला शिकवायला तयार आहे. उद्दालक ऋषींनी आपल्या आश्रमातला एक मातीचा दगड उचलला. तो दगड हातामध्ये घेतल्यानंतर त्या श्वेतकेतूला प्रश्न केला, श्वेतकेतू, हे माझ्या हातामध्ये काय आहे रे? म्हणजे बाबा, तुमच्या हातामध्ये माती आहे. योग्य उत्तर दिलं बाळा. माझ्या हातामध्ये हा मातीचा दगड असताना अथवा पाण्याच्या संयोगानं मातीपासून निर्मित हा मृतपिंड असताना तू काय उत्तर दिलंस की ही माती आहे. याचा अर्थ बाळा, तुझी दृष्टी ही सरळ कारणावर गेली. याचा अर्थ तू या दगडातल्या मातीला जाणतोस. या एका मातीला जाणल्यानंतर मातीपासून निर्मित जेवढ्या काही वस्तू पदार्थ बनतील त्या सगळ्यांना तू जाणू शकशील. मग ते खापर आहे, ते मडकं आहे, ती घागर आहे, भलेही त्यांची नावं तुला माहिती नसणार, पण एवढं मात्र तरी तू नक्की सांगशील की ही माती आहे. त्याप्रमाणे बाळा, एका मातीला जाणल्यानंतर ज्याप्रमाणे सगळे मृण्मय पदार्थ कळतात, त्याप्रमाणे या संपूर्ण जगाचं कारण तत्व, जे संपूर्ण जगाचं कारण जे ब्रह्मतत्व आहे, त्या ब्रह्मतत्वाला जर तू बाळा जाणलंस तर त्याच्यामध्ये संपूर्ण जगाचं ज्ञान भरलेलं आहे. एकेन विज्ञातेन सर्वं विज्ञातुं भवति. विठ्ठल विठ्ठल. मग अशी विद्या, अशी परमात्मा प्राप्तीची विद्या, ते करण्याकरता प्रत्येकानं प्रयत्न केला पाहिजे. काही जाणू नये पांडुरंगाविना, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की त्या पांडुरंगाच्या शिवाय कोणालाच जाणू नका. का तर त्या परमात्म्याच्या ज्ञानामध्ये संपूर्ण जगाचं ज्ञान भरलेलं आहे. आणि सूत्र असं आहे, जोपर्यंत आपण त्या परमात्म्याला जाणत नाही तोपर्यंत आपल्या जीवनातली दुःखेही संपू शकत नाही आणि आपल्या जीवनामध्ये सुखाचीही प्राप्ती होऊ शकत नाही. विठ्ठल. परमात्मा प्राप्तीच्या शिवाय जीवनातली दुःखे ही संपूच शकत नाही. कुणी जर असं म्हणत असेल की माझ्या जीवनामध्ये परमात्मा प्राप्ती न होता जीवनातली दुःखे ही संपू शकतात, तर त्याचं बोलणं हे कशाप्रमाणे आहे? श्रुती माता सांगते, यदा चर्म वदाकाशम वेष्टयिष्यन्ति मानवः तदा देवम विज्ञाय दुःख शांतो भविष्यति. यदा चर्म वद आकाशम, ज्याप्रमाणे हे संपूर्ण आकाश एखाद्या चांबळ्यासारखं आपण गुंडाळू शकतो, त्यावेळेलाच आपण असं म्हणू शकतो की जीवनामध्ये परमात्मा प्राप्ती न होता जीवनातली दुःखे संपू शकतात. शब्दशैली अवघड आहे, पण तात्पर्य एवढंच आहे की ज्याप्रमाणे हे संपूर्ण आकाश आपण एखाद्या चांबड्यासारखं गुंडाळू शकत नाही, त्याप्रमाणे परमात्मा प्राप्ती झाल्याशिवाय जीवनातली दुःखेही संपू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून जीवनातली दुःखे ही केवळ परमात्मा प्राप्तीनेच संपतात. कारण परमात्म्याचं स्वरूप सांगत असताना सुखरूप अशा पद्धतीचं स्वरूप त्या परमात्म्याचं जगद्गुरु तुकोबाराय यांनी एका अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे. सुखरूप ऐसे तुझे कोण सांगा, सुखरूप ऐसे तुझे कोण सांगा, सुखरूप ऐसे तुझे कोण सांगा, सुखरूप ऐसे माझ्या पांडुरंगा
माझ्या पांडुरंगासारखे ते त्या देवाशिवाय कोणीच सुखरूप नाही. म्हणून त्याच्या दरबारामध्ये त्याच्याच ठिकाणी जीवनातली दुःखे संपू शकतात. म्हणून एक गीत आहे, पण ते वृंदावनातलं आहे, पण त्याचे भाव इतके सुंदर आहेत. दरबार में राधा रानी के दुख दर्द मिटाए जाते हैं. याच्यामध्ये राधाजींचं नाव आहे, पण परमात्मा तत्व एकच आहे. दरबार में राधा रानी के दुख दर्द मिटाए जाते हैं. संसार में है रहने को यहाँ दुख ही दुख है सहने को यहाँ. दुनिया के सताए लोग यहाँ सीने से लगाए जाते हैं. दरबार में राधा रानी के दुख दर्द मिटाए जाते हैं. जीवनातली दुःखे ही परमात्मा प्राप्तीच्या शिवाय संपू शकत नाही. विठ्ठल जीवनातली दुःखे संपू शकत नाही आणि जीवनामध्ये सुखाची प्राप्ती ही परमात्मा प्राप्तीच्या शिवाय शक्य नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक तेणे विना जीवा सुख नोहे. परमात्मा प्राप्तीशिवाय जीवनामध्ये सुखाचीही प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून जीवनामध्ये त्या देवाला आपलंसं केलं पाहिजे. आपुला तो एक देव करून घ्यावा. पण हा देव आपला करायचा कसा करायचा, तर त्याच्याकरता तो भक्तीच्या साधनेनं आपल्याला प्राप्त होऊ शकतो. आणि भक्ती म्हणजे काय, तर त्या देवाचं नामचिंतन भजन हीच भक्ती आहे. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात
तुम्हाला जर परमात्मा प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर त्याच्याकरता एक सोपा उपाय सांगतो. तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. सोपा उपाय सांगतो. तो उपाय कोणता आहे? भावे गावे गीत. भावयुक्त अंतःकरणानं भावे गावे गीत. भावयुक्त अंतःकरणानं त्या परमात्म्याच्या गीताचं गान करणं हाच त्याच्या प्राप्तीचा उपाय आहे. मग परमात्म्याच्या गीताचं गान करायचं आहे. गान याचा अर्थ गायन करायचं आहे. मग जर गायन करायचं असेल तर त्याच्याकरता स्वराची आवश्यकता आहे, त्याच्याकरता तालाची आवश्यकता आहे. मग कुणी असं म्हणेल महाराज आम्हाला स्वरही नाही, आता असं या ठिकाणी एकही नाही म्हणा, एकही या ठिकाणी असा नाही की ज्याला स्वर नाही. मी इथली गोष्ट सांगत नाही. पण कुणी असं म्हणेल की महाराज आम्हाला स्वर नाही, आम्हाला तालही नाही, मग परमात्म्याच्या गीताचं गान करायचं आहे तर त्याच्याकरता स्वर तालाची आवश्यकता आहे. आम्हाला जर नसेल तर काय करायचं? तर त्याचंही उत्तर जगद्गुरु तुकोबरा यांनी एका अभंगामध्ये दिलेलं आहे. नये जरी तुझ मधुर उत्तर तिथला सुस्वर नाही देवे, नाही तया विण भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण, येईल तैसा बोल. स्वर असो अथवा नसो, परमात्म्याला त्याची भूक नाही. मग परमात्म्याला भूक कशाची आहे? थोर प्रेमाचा भुकेला, 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 थोर प्रेमाचा
थोर प्रेमाचा भुकेला. देवाला भूक कशाची आहे तर ती प्रेमाची भूक आहे. प्रेम म्हणजे काय? त्या परमात्म्याच्या विषयी अंतःकरणातला एकनिष्ठ भाव यालाच प्रेम म्हणतात. अंतःकरणातली परमात्म्याच्या विषयीची निष्ठा, परमात्म्याविषयीचा विश्वास याला प्रेम असं म्हटलं जातं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, गिरीधर लाल तो भाव का भूका, राग कला नहीं जानत तुका, क्या गाऊ कोई सुनने वाला, क्या गाऊ कोई सुनने वाला. हे बुवाजींच्याच मुखात नाही ऐकलेलं आहे बरं का. त्यांचंच त्यांच्या समोर मांडतोय आज. हिम्मत करतोच आहे आता. गिरीधर लाल तो भाव का भूका. त्या देवाला भूक ही अंतःकरणातल्या भावाची आहे. भाऊ अर्थात सख्खा भाऊ की चुलत भाऊ असा अर्थ करू नका. अंतःकरणामध्ये परमात्म्याच्या विषयीचं प्रेम त्यालाच भाव अशा प्रकारचं म्हटलं जातं. आणि असा एकनिष्ठ भाव जर अंतःकरणामध्ये असेल तर अन्य कर्म असेल, ज्ञान असेल, कोणतीही अन्य साधना असेल त्याची आम्हाला काहीच आवश्यकता नाही. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, एक भावाची ती, एक भावाची ती, एक भावाची ती,
चित्ती तरी न लगे काही युक्ती. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात एक भाव चित्ती, चित्तामध्ये त्या परमात्म्याच्या विषयी एकनिष्ठ भाव जर असेल तर तरी न लगे काही युक्ती. युक्ती याचा अर्थ साधन, अन्य युक्त्या नको याचा अर्थ अन्य साधनांची आवश्यकता नाही. का तर अंतःकरणामध्ये एकनिष्ठ भाव आहे आणि तो भाव आपल्याला नक्कीच परमात्म्याची प्राप्ती करून देऊ शकतो. अन्य साधनांची आवश्यकता नाही, कर्माची आवश्यकता नाही, ज्ञानाचीही आवश्यकता नाही, योग साधनेचीही आवश्यकता नाही. एके ठिकाणी बोलता बोलता मी असं बोलून गेलो की योग साधनेचीही आवश्यकता नाही. एक योगी महाराज बसले होते, ते उठून उभे राहिले. महाराज असं काय बोलतात, योग साधनेला काय कमी समजता का? म्हटलं योग साधना कमी नाही, नक्की श्रेष्ठ आहे. सगळ्या साधना सारख्या आहेत, पण प्रत्येकाचे अधिकारी वेगवेगळे आहेत. आम्हाला परमात्म्याची प्राप्ती जर संतांनी सांगितलं की अंतःकरणातल्या एकनिष्ठ भावाने परमात्म्याची प्राप्ती जर आम्हाला होत असेल तर मग आम्ही अन्य साधना करायची कशा करता? जर परमात्मा भावानं प्राप्त होत असेल, भावाची कारण मोक्षाचे साधन बोललेले, मोक्षाचं साधन जर भाव असेल तर आम्ही अन्य साधना करायची कशा करता? म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात एक भाव चित्ती तरी न लगे काही युक्ती. अन्य कोणत्याही साधनाची आवश्यकता नाही. त्याच्यानं परमात्मा प्राप्ती आपल्याला नक्कीच होऊ शकते. ज्या परमात्म्याची प्राप्ती आपल्याला होऊ शकते अशा परमात्म्याचं आपण एकदा नामचिंतन करायचंय. विठोबा एक भावे चित्ती एक भावे चित्ती
आ
अन्य साधनांची आवश्यकता नाही. अंतःकरणामध्ये जर परमात्म्याच्या विषयी एकनिष्ठ भाव असेल तर त्याला अन्य कोणत्याही साधनाची आवश्यकता नाही. जगद्गुरु तुकोबाराय यांचा याच अर्थाचा एक अभंग आहे. न लगे देशकाळ मंत्र विधान सकळ मनची निश्चळ करुणी करुणा भाकावी. त्या परमात्म्याच्या नामचिंतना करता योग्य देशाची योग्य काळाची काहीच आवश्यकता नाही. न लगे देशकाळ मंत्र विधान सकळ मनची निश्चळ केवळ अंतःकरण स्थिर करून करुणी करुणा भाकावी. करुणयुक्त अंतःकरणानं त्या परमात्म्याला हाक देणं हाच त्याच्या प्राप्तीचा उपाय आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संतांनी काय केलं? संतांनी हेच केलं. करुणयुक्त स्वरानं त्या परमात्म्याला हाक दिली. करुणयुक्त स्वरानं संत मीराबाईंनी करुणयुक्त स्वरानं त्या परमात्म्याला हाक दिली. संत मीराबाईंचं एक प्रसिद्ध पद आहे. मनमोहन काना विनती करू दिनरैन. मनमोहन काना विनती करू दिनरैन. राहत के मेरे नैना राहत के मेरे नैना अब तो दरस दे दो कुंज बिहारी. तरफत है मनवा मनमोहन का नाम विनती करू दिनरैन. रात्रंदिवस एकच प्रार्थना आहे, मला दर्शन दे. याला करुण स्वर म्हणतात. संतांनी हेच केलं. वृंदावनातले एक प्रसिद्ध संत होऊन गेले ज्यांनी पद रचना केलेली आहे. मिला दो शाम से उधो तेरा गुण हम भी गाएंगे. हे गोपिकांचे भाव आहे. किती करुणा आहे. मिला दो शाम से उधो तेरा गुण हम भी गाएंगे. गोकुल को छोड़ कर जब से गए वापस नहीं आए. खता क्या हो गई हमसे अर्ज अपनी सुनाएंगे. मिला दो शाम से उधो तेरा गुण हम गाएंगे. हिला करुणा म्हणतात. अशा करुणयुक्त स्वरानं जर त्या परमात्म्याला हाक दिली तर नक्कीच परमात्मा आपल्या हाकेला होकार हा नक्कीच देणार आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात अन्य साधनांची आवश्यकता नाही. त्याच्याकरता जगद्गुरु तुकोबाराय तुमचा काही अनुभव आहे का? महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये
माझियाची भावे कळो आले जिवे. मला स्वतःला हे कळून आलं. जिवे म्हणजे मला. कळो आले जिवे. मला स्वतःला हे कळालं. कशाच्या बळावर? मज माझियाची भावे. मला माझ्याच भावानं, याचा अर्थ माझ्या अंतःकरणामध्ये परमात्म्याविषयी जो भाव आहे त्याच भावाच्या बळानं मला हे कळून आलं की परमात्मा प्राप्ती ही केवळ भावाच्या बळानं होते. अन्य साधण्याची काहीही आवश्यकता नाही. परमात्म्याला जास्त काही लागत नाही. आठवची पुरे सुख अवघे मोहरे. त्या परमात्म्याला जास्त लागत नाही. केवळ स्मरण. आठवची पुरे. केवळ स्मरण हेच पुरे. सुख अवघे मोहरे. त्याचा परिणाम असा होतो की सगळं सुख आपल्या पदरामध्ये चालत येतं. याचा अर्थ स्वतः परमात्मा आपल्या पदरामध्ये चालत येतो. आठवची पुरे सुख अवघे मोहरे. परमार्थामध्ये जास्त काही लागत नाही. केवळ स्मरण. जीवनामध्ये कोणतीही क्रिया ही केवळ परमात्मा स्मरणा करताच आहे. मग ती पूजा ही केवळ परमात्मा स्मरणा करता क्रिया आहे. पण केवळ पूजा करत असताना अंतःकरण स्थिर नसेल, अंतःकरणामध्ये परमात्म्याविषयी भाव नसेल तर ती पूजा व्यर्थ आहे. म्हणून देवाला आवडणारी पूजा कोणती आहे ती महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे मन, तुका म्हणे मन, तुका म्हणे
I
माझियाच भावे जीव भावे आपली वेळ संपून पुढे गेलेली आहे. आता संपलंच आपलं. आता मी आलाप घेतला नसता, पण काहींचा आग्रह होता म्हणून घ्यावा लागला. कारण भुवनच्या मागे पुन्हा गोड केलेलं पुन्हा कसं काय करायचं. आणि आता त्यांनी चाल म्हटली, आता मी काय बोलायचं, माझं सगळं फिकं पडणार आहे. बरं झालं, वेळही संपली. तुका म्हणे मन पूजा इच्छे नारायण. परमात्म्याला तुका म्हणे मन पूजा इच्छे नारायण. मन याचा अर्थ मानसिक. देवाला बाह्यक्रियेपेक्षा मानसिक पूजा जास्त आवडते. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे मन पूजा इच्छे नारायण. मनोमय पूजा हेची पढे अवघ्या उपचार एक मनची परमात्म्याला मानसिक पूजा आवडते बाह्य क्रियेपेक्षा. मानस पूजा देवाला जास्त आवडते. बाह्य क्रिया ही महत्वाची आहे, पण त्या क्रियेमध्ये जर मन नसेल तर सगळी क्रिया व्यर्थ होते. त्याच्यासाठी मानसिक पूजेला फार मोठं महत्व शास्त्रामध्ये आहे. तुका म्हणे मन पूजा इच्छे नारायण. कळो आले जीवे मज माझी याची भावे. ज्याप्रमाणे परमात्म्यानं बुद्धी दिली, स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज यांच्यापासून आता विद्यमान सकल गुरुवर्य, वारकरी शिक्षण संस्थेचे गुरुवर्य यांच्या आशीर्वादानं थोडस या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला. वेळ पुढे गेलेली आहे. पुन्हा एकदा सांगतो, नक्कीच माझं भाग्य या ठिकाणी म्हणावं लागेल की संतांची सेवा माझ्या हातून या ठिकाणी येऊन घडली. हेच फार मोठं भाग्य आहे. आणि फार आनंद वाटला की अशा पद्धतीची अशी मंडळी या ठिकाणी पाहायला मिळाली. मला तर कल्पनाच नव्हती की बँगलोरला एवढा संप्रदाय पुढे गेलेला असेल. कल्पनाच नव्हती, कधी विचारच केला नव्हता. पण इथं आल्यानंतर असं वाटतं की आम्हीच मागे पडलो की काय, महाराष्ट्र मागे पडला की काय, असं वाटायला लागलं. परंपरा ही महाराष्ट्रातलीच आहे आणि त्या परंपरेच्या नुसार या ठिकाणी काही संबंध येण्याचा योग आला. अत्यंत गुणीजन या ठिकाणी पाहायला मिळाले. सगळ्यांच्या चरणी एकदा नतमस्तक होतो. आणि माझ्या कीर्तनामध्ये साथीला बुवाजी उपस्थित आहेत. नक्कीच माझंही वाक्य समजावं लागेल. पहिल्यांदा त्यांच्या समोर ही सेवा मी करतोय. त्यांना ही स्तुती आवडणार नाही, पण जी गुरुतुल्य आहे त्यांची स्तुती ही तोंडावर केली पाहिजे. मागे करून फायदा नाही, तोंडावर स्तुती केली पाहिजे. म्हणून या न्यायाने जशी जमली तशी या ठिकाणी सेवा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा समस्तांच्या चरणी समर्पित करतो. ज्ञानेश्वर माऊली